राज्यातील महापालिकांचे अड्डे हे भ्रष्टाचारांची कुरणं झालेली आहेत। महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे झालेत अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। दरम्यान या महापालिकांमध्ये पारदर्शी कारभार व्हायचं असेल तर सामान्य आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिकेत जाण्याची संधी नागरिकांनी द्यावी। प्रचंड पैसे खर्च करून जे निवडून येण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पैसा कष्टाचा नाही हेही जनतेने लक्षात घ्यावं आणि जनतेने सामान्य माणसाला निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगलीतील स्फूर्ती चौकात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना त्यांनी टीका केली आहे। या सभेसाठी खासदार विशाल पाटील उपस्थित होते। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सर्व ठिकाणी पोलीस आणि शासकीय महसूल यंत्रणा पूर्णपणे सत्ताधाऱ्यांना सामील आहे असा लोकांचा समज झाला आहे। पाहिजे ते सत्तेत असणारे उमेदवार जे आहेत ते करतात आणि विरोधी उमेदवाराला मात्र सर्व गोष्टींचा मज्जाव करण्यात येतो। हा दुजाभाव लोकांच्याही लक्षात आलेला आहे। लोकही आता त्यांचा विचार करतील। निवडणूक आयोग आणि जी काही पोलीस यंत्रणा आहे त्यांना पैसे वाटपाविरोधी काम करायचं आहे असं वाटत नाही। हे सगळे झोपलेले आहेत। या शहरांमध्ये सर्रास पैसे वाटपाचं काम सुरू आहे आणि सरकारी यंत्रणा या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघतीये। उमेदवार तक्रार करतायत, कार्यकर्ते तक्रार करतायत, पण दिवसा ढवळ्या रस्त्यात उभे राहून पैशाच्या वाटपाच्या तक्रार येत असतील तर हे अतिशय गंभीर आहे। प्रत्येक ठिकाणी दहशतवाद माजवायचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलीस कोणाची नोकरी करता येईल हे सर्वांच्या लक्षात येत असल्याचं मत त्यांनी यावेळी मांडलेलं आहे। दरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी जागा निवडून येतील अशी खात्री असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। वाटतं की सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेत पोहोचण्यापर्यंतच्या जागा नक्की निवडून येतील अशी मला खात्री आहे। मिरजेमध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। तुमच्या उमेदवाराकडून त्या ठिकाणी आक्षेप घेतल्यानंतर मोठा वादावादाचा प्रकार घडलेला आहे। पोलिसांकडून किंवा निवडणूक आयोगाकडून याची दखल घेण्यात आली। निवडणूक आयोग आणि पोलीस आणि जी काही यंत्रणा ज्यांना पोलीस पैसे वाटपाच्या विरोधी काम करायचं आहे ते सगळे झोपलेले आहेत। सर्रास या शहरामध्ये पैसे वाटपाचं काम चालू आहे आणि दुर्दैव आहे की सरकारी यंत्रणा या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने बघते आणि उमेदवार तक्रार करतायत, कार्यकर्ते तक्रार करतायत, पण दिवसा डवळ्या रस्त्यात उभे राहून पैशाचं वाटप जर होत असेल आणि अशा तक्रारी येत असतील तर हे अतिशय गंभीर आहे। तुमच्या उमेदवारांवर एवढा अर्थातच अशी अवस्था आहे सर्व ठिकाणी। पोलीस आणि शासकीय महसूल यंत्रणा हे पूर्णपणाने त्यांना सामील आहे असा लोकांचा समज आता झालेला आहे आणि पाहिजे ते सत्तेत असणारे उमेदवार जे आहेत ते करतात आणि विरोधी उमेदवाराला मात्र सर्व गोष्टींचा मज्जाव करण्यात येतो। हा दुजाभाव हा लोकांच्याही लक्षात आलेला आहे आणि लोक त्या पद्धतीनं त्याचा विचार करतील। आता आजचा शेवट आणि उद्याचा दिवस शेवट आहे। राज्यातल्या सर्व जनतेला काय आवाहन करतात? राज्यातल्या जनतेला मी एवढंच आवाहन करेन की ह्या महापालिकांचे अड्डे हे भ्रष्टाचाराची कुरणं झालेली आहे। महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे किंवा भ्रष्टाचाराची कुरणं झालेली आहे। या महापालिकांमध्ये पारदर्शी कारभार व्हायचा असेल तर सामान्य आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी महापालिकेत जाण्याची संधी द्यावी। प्रचंड पैसे खर्च करून जे निवडून येण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पैसा कष्टाचा नाही आहे हेही जनतेने लक्षात घ्यावं आणि त्या पक्षात अशा कोणत्याही प्रलोभनाकडे दुर्लक्ष करून जनतेने सामान्य माणसाला निवडून द्यावं।